हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव। टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा। प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव। हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव। प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव। प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव। संघाचा प्याकर हाय ओंकार कदम दादा दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय। साईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम प्याकर हाय सदनन पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय। चौकर छटकर मारून करतो धावनचा वर्ष। चौकर छटकर मारून करतो धावनचा वर्ष। धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा क्रिकेटचे एक रणसंग्राम महासंग्राम सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू सिंगल धाव। काही कारणास्तव काही अडचणींमुळे हा संघ आज आपण पाहतोय 7 खेळाडू घेऊन खेळत असताना परंतु जिद्दीला पेटला आज खऱ्या अर्थानं। आणि खरंच त्यांच्या पाठी जिद्द आहे आणि चिकाटी घेऊन इथे दादा गवळी उतरलेले आहेत आणि खरं तर ते मला वाटते सकारात्मक खेळ खेळतील आणि विजय साकारतील असं मला वाटतंय मृदुल। नक्कीच काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ दर्शवेल परंतु ज्या प्रकारची जिद्द केले हितांश दुर्वेश 11चा संघ आपण पाहतोय अर्नाळा नगरीमधील संघ। सामन्याच्या दिशेनं पहिले 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना यश आहे दुसरीकडे आणि सुंदर ड्राईव्ह टाकली होती। म्हणतात ना ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते आणि ती मात करण्याची क्षमता खरं तर हितांश 11 मध्ये आहे आणि ते करू शकतात आणि चांगले एफर्ट्स लावतात ते फिल्डिंगसाठी। अशी चांगली हितांश 11 संघ आज या मैदानात खेळताना दिसते। शेवटचा एक चेंडू शिल्लक हितेश दादाचा। दुसरं षटक हाताळतोय तो हितांश 11 संघाकडनं जतीन। पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय। चांगला गोलंदाज एक म्हणाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणाला होतोय। जिद्द आणि चिकाटीने पेटलेला हा संघ आहे। आपलं कर्तृत्व मैदानात दाखवताना कारण नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला पाहिजे कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते ह्याचं सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे। एका धावेवरती समाधान मला वाटते। म्हटलं होतं 7 फिल्डर घेऊन खेळायचं म्हणजे या मैदानामध्ये अशक्य ही शक्य आहे हे हितांश 11च्या माध्यमातून आपल्याला दिसतंय मृदुल या ठिकाणी। आणि मला वाटते 4 चेंडू टाकलेत त्यामध्ये 3 निर्धाव चेंडू टाकलेत जतीन यांनी। खरं तर टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो कारण हा सामना असा आहे की 7 खेळाडू घेऊन खेळतात हे जिथे 10 खेळाडू पाहिजे होते त्या ठिकाणी 3 गडी त्यांच्याकडे नाही आहेत काही कारणास्तव। असा हितांश 11 संघाचा हितेश दादाचा संघ या मैदानात उतरलेला आहे आणि चांगले एफर्ट्स देतात आणि मला वाटते चौकार डीजे। हॅलो त्रिफळाची जतीन म्हटलं होतं एक आक्रमक गोलंदाज आहे हितांश 11 संघाचा
खरं तर त्यांनी दाखवून दिलं आणि सिद्ध केलं आणि 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. 12 चेंडू आणि 13 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक. डीजे Remix. थँक्यू डीजे. मनीष घरत एक पालघर जिल्ह्यातील एक नामवंत आगरी समालोचक म्हणून ज्याची ख्याती आहे असा मनीष घरत जिथे कुठे असेल त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आणि माईकचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आहे तो ब्रिजेश, हितांशी लेमन संघाचा ब्रिजेश. पाहूया आपल्या संघाला यश मिळवून देतोय का. आणि खराब क्षेत्ररक्षण करताना हितेश दादा स्वतः कर्णधार. खरं तर हा चेंडू अडायला हवा होता तिथे गचाळाचं क्षेत्ररक्षण. डीजे चौकार. षटकार मारून आत्महत्या केलेली आहे ते फिल्डर बाद झालेला आहे तो चारू दत्त. पाहूया डीजे. धन्यवाद डीजे. आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच्यासोबत पंकज पाटील यांनी देखील रंगमंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सावंत साहेब यांचं देखील आमच्या गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनोलपाडा प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. येतोय बंटी म्हणजेच प्रदोष वैथी एक समाजसेवक म्हणून ज्याची ओळख आहे निर्मळमध्ये आणि षटकार मारलेला आहे डीजे. एका धावेवरती समाधान. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. ब्रिजेसचा चांगला चेंडू हाताळताना धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 19. चांगला खेळ चालू आहे तो मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय तो निर्मल सीसी विरुद्ध हितांश 11. आणि कट लागून गण्या देखील बाद झालाय. ज्याच्यावरती खांद्यावरती मदार होती असं तो देखील गडी बाद झालाय आणि स्वतः आता मला वाटते ओनर सूरज चव्हाण मैदानात. डीजे VPL मध्ये ज्यांची टीम ज्यांच्या नावाने खेळले असे आयोजक ओनर सुजितदादा चव्हाण ह्याचं स्वतः बॅट घेऊन मैदानात उतरलेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत ते निर्मल सीसी संघाचे. 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 18 चेंडू आणि 19 धावा. आता स्वतः मला वाटते कर्णधार हितांश 11 संघाचा कर्णधार मला वाटते स्वतः गोल अभी नाही तो कभी नाही मला वाटते अभीच या 6 चेंडूंवरती खरं तर हा गेम आहे. जर 6 चेंडू अभिने हाताळले तर मला वाटते चांगली आपल्याला खेळ या मैदानातून बघायला मिळेल. आणि
मैदान पूर्ण प्रेक्षकांनी भरलेलं, कारण का उद्या रविवार आहे, त्यांना माहिती आहे उद्या सुट्टी आहे आणि उद्या खरं तर इथे महासंग्राम बघायचा असेल तर तो संध्याकाळी 4:30-5 वाजल्यापासून सुरू होईल, तो म्हणजे क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलचे सामने ह्या मैदानातूनच, मनवेपाड्याच्या मैदानातून पर्व 5वाचा आपल्याला विजेता मिळणार आहे तो उद्याच्या दिवसामध्ये. आणि आपण थोड्याच वेळामध्ये लॉट्स टाकणार आहोत, ह्याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी DBN लाईव्हच्या माध्यमातून. म्हटलं की सुजित दादा धावचीत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डीजे यस, थँक्यू डीजे. 21 5 गडी आतापर्यंत गमावल्या. ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय निशांत बॅटिंग लिहिलेला आहे तो निशांत, आणि आपल्या रंगमंचावरती कबड्डीपट्टू केतन ह्याचं आगमन झालेलं आहे, त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा म्हटलं मृदुल अभि नाही तो कभी नाही, कारण काय जिद्द आणि चिकाटी म्हटलं तर ह्या सामन्यातून आपल्याला या मैदानावर बघायला भेटते. पंच गंभीर रिव्ह्यू घेतलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षणाचे एफर्ट दाखवले तर अभियांनी तिसऱ्या अंपायरला रेफर केलेला आहे. नाही, परंतु ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ दर्शवलाय, 7 खेळाडू खेळतात, दुसरीकडे 10 खेळाडू आहेत, अगदी 3 खेळाडू कमी घेऊन खेळत असताना देखील ज्या प्रकारचा खेळ राहिलाय प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. टेक्निकल टीमची या ठिकाणी पंच मदत घेत असताना DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. परंतु मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई. गडीबाद OUT सुजित जसा येतोय तसा आता पुन्हा परताळतोय. सोबतीनं आपण पाहतोय दिलीप शर्मा उपाध्यक्ष वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे, आणि सल्लागार आपल्याला पाहायला मिळतात विमल सिंग, हे देखील आज आपण मंचावर पाहतोय. खरं तर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे सामने यशस्वीरित्या आणि संपूर्ण कमिटीच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या हे पार पडतात, आणि ते शक्य झालं ते म्हणजेच वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या असोसिएशनमुळे. आज या ठिकाणी गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 आणि चांगला खेळ आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी निर्मळ CC विरुद्ध हितांशी 11, आणि मला वाटते गडी बाद 7वा हादरा लागलेला आहे तो निर्मळ CC संघाला, आणि तो म्हणजे निशांतच्या रूपामध्ये डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा फलंदाज अमित सांगतो, मी पण काही कमी नाही, कारण का अमित असा फलंदाज गोलंदाज आहे की तो गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाच्या या मैदानावरती प्रॅक्टिसला येतो, मग त्याचं होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही. अमित, पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर, कारण काय तो लेग साईड त्याची चांगली अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 7 गडी बाद 22. चांगल्या स्थितीमध्ये आहे तो हितांश 11 संघ. 7 गडी घेऊन खेळणं फार पराकाष्ठा त्यांनी केलेले या मैदानामध्ये, आपले एफर्ट्स दाखवलेले क्षेत्ररक्षणामध्ये सगळ्यांनी 7 जणांनी. खरं तर हे 7 हिऱ्याचे 7 पैलू आहेत म्हणायला हरकत नाही. पाहूया अभि 5वा चेंडू घेऊन येतो आपल्या संघासाठी. डिक्लेअर आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्येत झाले 7 गडी बाद 23. पाहूया अटीतटीचा सामना थेट DBN लाईव्हच्या माध्यमातून मनवेलपाडा ग्राउंड मधून. नक्कीच 23 धावा आतापर्यंत धावफलकावर. ज्या प्रकारचे हे 7 खेळाडू नडले आहेत अक्षरशः आज प्रभावित करून सोडले मैदानामध्ये. ह्या 7ही जणांनी अभि असेल, हितेश म्हात्रे असेल, हितेश गवळी असेल, 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 23 धावेंवर रोखवलं गेलं. येणारे 24 चेंडू 24 धावेंचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळेल. मान्यवर आज मंचाच्या दिशेने येत असताना आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील हे देखील आज उपस्थित आहेत. सोबतीनं अनेक कबड्डी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू 24 धावेंचं आव्हान धावफलकावर.
गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाचे व्हॉलेंटियर्स बॉल घ्यायचा आहे. ओके, बॉल जमा करायचा मंडळामध्ये. खरं तर ह्या मैदानावरती कालपासून मृदुल आपण पाहतोय की विक्रम झालेला आहे की 8 गडी बाद झालेले आहे. शेवटचा फक्त एक जोडी शिल्लक होती आणि 7 प्लेयर घेऊन खेळून हितांश 11 संघाने हा विक्रम रचलेला आहे. खरं तर प्रेक्षकांनी ह्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत. ह्या संघासाठी विक्रम करून दाखवलेला, त्यांनी 7 फिल्डर घेऊन 8 गडी बाद केलेले आहेत समोरच्या संघाचे. आज जर हा संघ जिंकला तर खरंच वसई तालुक्यामध्ये विक्रम होईल, याची मात्र शंका नाही. धन्यवाद डीजे. आणि 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी हितांश 11 संघाला. जर हा संघ जिंकला तर खरंच विक्रम होईल या ठिकाणी. तसेच सौरव पाटील अंडापाव सेंटर ज्यांच्या सोबत आहेत आयुष जार्जी, तिथे मिळते अंडा भुर्जी. खरंच आपण पाहू शकतो थेट लाईव्ह मैदानातून. अमित येतोय गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू आणि 24 धावा. जल्लोष होतोय तो खेळाडू कक्षाकडनं, हितेश दादाकडनं. बॅकअप भेटतोय तो फलंदाजांना की सामना तुम्हाला घेऊन यायचा आहे, परंतु तितक्याच ताकदीचा संघ निर्मळ सिसे मैदानात उतरलेला आहे तो क्षेत्ररक्षणासाठी. पाहूया काय करतोय. हलक्याच हाताने टोळवलेला चेंडू एका धावेवरती समाधान सामन्याचा श्रीगणेशा खोल झालेला आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येत झाले 1. नक्कीच हितेश म्हात्रे पाठच्या मॅचमध्ये ज्या चुका घडल्या होत्या, बाउंड्री लगावून देखील मला वाटतं ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 9 चेंडू हे डॉट आले होते, परंतु हा चुकी यावेळेला भरून काढण्याचा प्रयत्न. 24 चेंडू 24 धावेंचं लक्ष धाफकावर. एकीकडे निर्मळ सम्राट NCCचा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय आज 7 खेळाडू घेऊन हितेश गवली आणि हितांश युगांश 11चा संघ आपण पाहतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धाफळकावर. एकीकडे अभिनेजाई, दुसरीकडे हितेश म्हात्रे, महाराष्ट्र पोलीस दलातील एक व्यक्ती. हितेश म्हात्रे यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. बाळी या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. उत्कृष्ट खो खो पट्टू असेल. त्यानंतर आपण पाहतोय एक ॲथलीट. लेदर क्रिकेट देखील तितकाच चांगला. आणि आज अंडरम क्रिकेट आज MPLच्या माध्यमातून काय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. पहिले 4 चेंडू 4 धावा धाफळकावर येत असताना म्हणतात आदर, आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मागून मिळत नाही तर ते कमवावं लागतं. आणि खरंच त्या हितांश 11 संघाने ते कमवलेलं प्रेम आहे ते या मैदानात दिसतं. ते प्रेक्षकांकडं यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका असं कष्ट मैदानात दाखवताना हितांश 11 संघाचे फलंदाज. कृपया प्रेक्षकांना देखील एक विनंती आहे, लाईटचे पोल चालू आहेत तर त्यापासून जरा लांब राहा आणि आम्हाला सहकार्य करा. शेवटच्या चेंडूचे खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत धाफळकावर. एक चांगली सुरुवात हितांश युगांश 11 संघ आपण पाहतोय. दुसरीकडे एक स्टारकास्टने भरलेला संघ. तोपर्यंत पहिलं षटक होतंय समाप्त. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. बॉल आणायचा आहे, मागे गेलेला आहे तो. गुरुदत्त संघाचे व्हॉलेंटियर्स. म्हणतात ना की जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल आणि पुढे बघाल तर आशा मिळेल. आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. खरं तर आत्मविश्वास हा नसा नसामध्ये भरलेला आहे तो या खेळाडूंच्या. आणि क्रिकेट म्हणजे आपलं पहिलं प्रेम म्हटलं जातं. ते खरंच आपल्याला या मैदानातून. आणि अतिरिक्त 1 धाव. पंच गंभीर यांचे हात बाहेर. अवंतर 1 धाव. धावसंख्येत भर. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 7 बिन गडीबाज 7.
अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड. आतापर्यंत 7 धावा धाफळकावर, 24 चेंडू 24 धावांचा आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ज्या प्रकारचा आतापर्यंत सुरुवात करून दिली हितेश म्हात्रे असेल, अभिनिजाई असेल, चांगली सुरुवात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ट्रॅपच्या साईने ऑन साईडच्या दिशेने हलक्या हाताने डोळावला जातोय चेंडूला. सिंगल धाव धाफळकामध्ये पुन्हा एकदा ऍड. हितेश म्हात्रे ह्या खेळाडूकडे नेहमीच हितांश शुगांश लेव्हनचा संघ संपूर्णतः आशाभूत नजरेने आतापर्यंत पाहत असेल आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिले. डायरेक्ट हिट, गडी बाद होईल का? पंचांचं बोट हवेत. गडी बाद. हितेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. यस डीजे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय डायरेक्ट हिट, गडी बाद. अरबाज शेख सेलिब्रेशन करतोय. पंचांचं बोट हवेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं अक्षय पाटील नवीन फलंदाज. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. 5चं वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेट, मला वाटतं एक बेस्ट बॅट्समन देखील घेतलं होतं ह्याच खेळाडूनं. बाप्पा बुरियाचं चषक आणि ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता असेल. अभि दुसरीकडून एक चांगली कामगिरी आतापर्यंत बजावत असताना संघासाठी. परंतु हितेश म्हात्रे हार्डलक म्हणावं लागेल. ज्या प्रकारचा डायरेक्ट हिट. अरबाज शेख पंच वळतात आमच्या दिशेने, अर्थातच आउटसाइड द ऑप्शन. म्हणतात ना मृदुल की काळाने कितीही अत्याचार केले असले ना तरी जिंकण्याची ऊर्जा मात्र रक्तात पाहिजे असते. रक्त सळसळतं असलं की आपण जोश खेळू शकतो. आणि पुन्हा एकदा एका धावेने समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद 11. मृदुल काय म्हणशील सामन्याविषयी? ज्या प्रकारचा सामना राहिला आतापर्यंत, म्हणजे दुसरीकडे आपण पाहायला गेल्यानंतर एक मोठी स्टार कास्ट आहे. रोनित गोवळ सारखा खेळाडू असेल, यश वैतीला आपण पाहतोय, प्रदोष वैती, अमित राणे सारखा खेळाडू आपण पाहतोय, सुजितला आपण पाहतोय, पॉन्टिंग एक मोठं इतिहासातील नाव ह्या खेळाडूला आपण पाहतोय, अरबाज शेख सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसरीकडून आज नवापूर अर्नाळा परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हितांश युगांश 11चा संघ आतापर्यंत ह्या 7 खेळाडूंना अक्षरशः डोकंदुखी करून ठेवले समोरच्या संघाची. खरंच 7 खेळाडू घेऊन खेळणं हे फार त्यांनी एफर्ट दाखवले, त्याबद्दल त्यांचे आभार. म्हणतात ना स्वामी विवेकानंद सांगतात, आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. असा हा हितांश युगांश 11चा संघ मैदानात उतरलेला आहे. आणि पुन्हा टोलावलेला चेंडू, परंतु गचाळाचं क्षेत्ररक्षण. थर्ड अंपायरच्या मागणी केली आहे पंच गंभीर यांनी. नक्कीच थोडासा फंबल झाला होता, परंतु त्यानंतर डायरेक्ट हिट झालाय. तो काय ठरवेल ह्यावर देखील नजर असेल. संपूर्णतः नजरा यावेळेला टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण केली जाते. ओयोटी आउट, गडीबाद दुसरा अक्षय पाटीलच्या रूपानं. धावचीतच्या रूपानं आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर हितेश म्हात्रे, अक्षय पाटील थोडासा हार्ड लक म्हणावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो केला, थोडासा फंबल नक्कीच झाला होता यश वैते. आणि त्यानंतर ज्या प्रकारचा थ्रो राहिला, गडीबाद आतापर्यंत दुसरा गडी अक्षय पाटील, हितेश म्हात्रे दोन्ही जे नामांकित खेळाडू आहेत ते यावेळेला बॅक टू द डगआउट आहेत. अभिनिजाई दुसरीकडून चांगला प्रयत्न करतोय. अभिषेकचा आतापर्यंत चांगला प्रयत्न आहे, परंतु ह्या स्पर्धेमध्ये काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. 24 चेंडू 24 धावांचं आव्हान असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला रोनित गोवळकर. 12 चेंडू 12 धावांची गरज धावफलकावर.
खरंच सामना रंगलेला असताना प्रेक्षकांची गर्दी सुद्धा महत्त्वाची आहे आणि अजूनही सामने शिल्लक आहेत. मला वाटते अजूनही गर्दी होईल ही सामने बघण्यासाठी. पाहूया गण्या आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हलक्या हाताने टोलावलेले चेंडू, परंतु एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 13. अजूनही बॉल टू रन्स असं समीकरण चालू आहे मृदुल. याचं सिंगल धाव घेतली जाते. येणारे 11 चेंडू, येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. धावफलकावर रोनित गोवाळकर, अंडरम क्रिकेट विश्वातील एक मोठा सितारा, वसई तालुक्यातील एक मोठा सितारा आणि अनेक मी म्हणेन महाराष्ट्रभर जो अंडरम खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तितक्याच मोठे उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूनं पाहिल्यात ना आणि अंडरम क्रिकेटसाठी तितक्याच मोठा वेळ दिलाय. परंतु दुसरीकडून अभि आहे यावेळेला. अभि यांना चमकण्याची यावेळेला गरज आहे. एक सुवर्ण संधी आहे. त्या संधीचं सोनं करेल का ह्यावर नजर असेल. 11 चेंडू 11 धावांची गरज असताना पुन्हा एकदा लोअर फुल टचचा चेंडू हलक्या हाताने डोलावला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होते. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल ना तुम्हाला तर आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्यासोबत असला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास आतापर्यंत हा सलामवीर फलंदाज स्वतःला सिद्ध करण्याचा जाणतोय आणि अशा प्रकारची आतापर्यंत फलंदाजी केली जाते. अलकेश सर चांगले फलंदाजी कर्णधार स्वतः अभि आणि अभिचा साथ देतोय तो हर्षद. खेळाडू कक्षामध्ये थोडंसं मागे व्हायचं आहे. आपण नियमांचं पालन करा जेणेकरून आपल्या कोणालाही त्रास होणार नाही. चांगला सामना गण्या. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आणि निर्धाव चेंडू. पंच गंभीर आणि सामना रंगलेला आहे. खरं तर आता मला वाटते 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती एकूण 14. नक्कीच मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवते. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. धावफलकावर रोनित गोवाळकर टिचून मारा केला जातोय. ज्याच्याकडे विविध कौशल्य आहे आणि ते कौशल्य यावेळेला ह्या मॅचमध्ये दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. डुआडाय मुकाबला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ पराभूत होईल तो ह्या स्पर्धेबाहेर असेल. बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. डबल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जात आहे. टेक्निकल टीमची मदत ह्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं ना अलकेश सर तर जास्त रिव्ह्यू हे पंचांकडून देखील घेण्यात येतात. त्या प्रकारचा सामना आतापर्यंत राहिला. एकीकडून 10 खेळाडू घेऊन NCC निर्मळ सम्राटचा संघ तर दुसरीकडून हितांश शुगांश 11चा संघ आतापर्यंत आपण पाहतोय ज्या प्रकारचा खेळ राहिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का ह्यावर मात्र आता नजर असेल. बोलो संपूर्ण आता प्रेक्षकांचा खेळाडूंचा नजरा यावेळेला पंच गंभीर पाटील ह्यांच्यावर असतील. काय डिसिजन दिला जातोय. बोट उंच हवेत आहे. गडीबाद. ज्या वेळेला खेळपट्टीच्या दिशेनं बॅट गेली आणि त्यावेळेला थोडीशी कुठेतरी हवेत होती आणि त्या कारणास्तव
गडी बाद केला जातोय. पुन्हा एकदा विजयाचा शंख फुकलाय टीम निर्मळ. निर्मळ सम्राट एनसीसीचा संघ. थोडीशी बॅट हवेत आहे. हितांश शुगांश 11 संघ आपण देखील चेक करू शकतोय. काही डाऊट असेल तर युट्यूबच्या माध्यमातून थोडीशी हवेत आहे बॅट. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धाव संख्या धाव फलकावर 15. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये धावचीच्या रूपानं तिसरा गडी. खरं तर DBN लाईव्हची टीम एक चोख कामगिरी बजावताना खरं तर तिसरा डोळा म्हणतात ना, 4 चेंडू झाले 4. तिसरा डोळा म्हणतात ती DBNची टीम काम करते आणि योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवते असं आमचं धनंजय थर्ड अंपायर आहे. आणि हलक्या हाताने टोलवले चेंडू. धावसंख्येत भर शेवटचा एक चेंडू शिल्लक. अजूनही धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 16. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही धनंजयचा उल्लेख केला, ज्या प्रकारचं आतापर्यंत काम केलंय कालच्या दिवसात आजच्या दिवसात, खऱ्या अर्थानं थर्ड अंपायरचं काम आज धनंजय करत असताना पाहायला मिळतोय. चांगलं चित्र या ठिकाणी टिपलं जात आहे. प्रत्येक छोट्या छोट्या यावेळीला काय घडेल, यावेळीला काय घडलं जात आहे. पंच गंभीर रिव्ह्यू घ्यायचा आहे त्यांना पुन्हा. रिव्ह्यू आहे कारण काय निर्णयच तसा आहे आणि अटीतटीचा सामना मैदानात सुरू आहे. पंच गंभीर यांना देखील समजलेलं नाही. आणि पंच गंभीर पुन्हा अलकेशदा पुन्हा मला वाटतं ह्या मॅच मध्ये ना हा 6वा आतापर्यंतचा 6वा रिव्ह्यू. ज्या प्रकारचा सामना रंगतोय, ज्या प्रकारचं चित्र घडतंय, एक आगळं वेगळं काहीसं ह्या सामन्यामध्ये घडत असताना आतापर्यंत. नक्कीच धनंजय पाटील या ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारचं हे क्षणचित्र टिपलं जात आहे. नीट अँड क्लीन सर्व काही दर्शवत असताना आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ह्या मॅच मधील हा 6वा आतापर्यंतचा मला वाटतं अंपायरचा रिव्ह्यू आहे. आणि नक्कीच एक प्राऊड मुमेंट असेल ज्या प्रकारचा संघ खेळतोय. टीम हितांश शुगांश 11चा संघ 7 खेळाडू घेऊन आज मैदानामध्ये. बाउंड्री चौका. ह्या टोटल मला वाटतं 5 धावा आहेत का पंचा? येस पंजा. मॅचचं समीकरण काय असेल? ह्या 5 धावा अर्थातच येणारे आता 6 येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 3 धावींची गरज धावफलकामध्ये. मृदुल मी म्हटलं होतं की सामना अटीतटीचा आहे. विक्रम होईल तर कोणाचा? की 7 खेळाडू घेऊन खेळायचा विक्रम होईल का निर्मळ सीसीचा विक्रम होईल? खरं तर अटीतटीचा सामना आणि 5 रिव्ह्यू एकाच सामन्यामध्ये, जिथे पंच देखील कन्फ्यूज आहेत की काय घडतंय काय बिघडतंय. मृदुल नक्कीच. आणि एक ह्या अंडरम क्रिकेटची ना एक MPLची ही इतिहासामध्ये नोंद देखील केली जाईल. म्हणजे ज्या प्रकारे 7 खेळाडू घेऊन आतापर्यंत जो सामना रंगला होता आणि येणारे 6 चेंडूमध्ये 3 धावा आता धावफलकावर लगावायचे आहेत. अभि ज्या प्रकारचा नडला, एक वन मॅन आर्मी म्हणून एक संघाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नडत असताना एक चांगला किल्ला आतापर्यंत एबी नडवत असताना पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडूमध्ये 3 धावेंची गरज. टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या वाजल्या जातात खऱ्या अर्थानं. आणि हा संघ आणि हे खेळाडू खऱ्या अर्थानं आज डिझर्व करतात. खरंच मृदुल यश आलाय, 4थं षटक हाताळतो, यश देतोय आपल्या संघाला की पाहूया. कारण काय या MPLच्या मैदानातून खरं तर ही क्रिकेटची मेजवानी संपूर्ण मायबाप प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीचा सामना, यश आणि चौकार. 7 चेंडू 7 गडी घेऊन खेळणारा हा एकमेव संघ आपल्या या वसई तालुक्यात विक्रम केलेला आहे हितांश 11 संघानं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. येस नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन टीम हितांश शुगांश 11 संघ. आपण त्वरित या एसराज वॉरियर संघ आपल्याला देखील विनंती असेल टॉस की बॉसच्या दिशेने यायचे. सर्व एसराज वॉरियर्स
जावेद